भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शारदा प्रबोधिनी पिंपळगाव घोडेचे विश्वस्त, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, स्क्विरल रिसॉर्टचे मालक मान्य श्री गणेशभाऊ श्रीरंग कोकणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 पर्यंत सदर अभिष्टचिंतन सोहळा सुरू होता। 26 ऑगस्ट रोजी आंबेगाव तालुक्याचे आमदार माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित होते। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत भीमाशंकर येथे जाणाऱ्या भक्तांना फराळ वाटप आणि फळे वाटप कार्यक्रम डिंबा फाटा येथे संपन्न झाला। 11 ते 2 वाजेपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। 11 ते 2 वाजेपर्यंत हरिभक्त पारायण विशाल महाराज फलके यांचं भाळुंगे श्रीराम येथे शुश्राव हरिकीर्तन संपन्न झालं। मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी 10 ते 2 वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबे येथे नागरिकांची मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी कार्यक्रम व शस्त्रक्रिया कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 7 वाजता माननीय गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व सत्कार समारंभ संपन्न झाला। सदर कार्यक्रम हा स्क्वेरल रिसॉर्ट मायंबावाडी शिनोली येथे संपन्न झाला। 28 ऑगस्ट रोजी 10 ते 12 वाजेपर्यंत पंचक्रोशीतील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत साहित्य वाटप करण्यात आलं। सायंकाळी 4 वाजता हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा शुश्राव्य हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या सहकारी यांच्या समवेत माननीय गणेश कोकणे यांना शुभेच्छा दिल्या। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, आंबेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.